कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कटा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. हेडलाईन्स प्रायोजित बाय साई इलेक्ट्रॉनिक्स वर्ल्ड, ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे भव्य शोरूम. कोकणातील रेड सॉइल स्टोरीजचे यूट्यूबर शिरीष गवस यांचं निधन. वयाच्या 33व्या वर्षी अखेरचा श्वास. शिरीष गवस यांच्या निधनानं सोशल मीडियावर हळहळ व्यक्त. ब्रेन हॅमरेजचा त्रास, उपचार सुरू असतानाच अखेरचा श्वास. चिपळूणमध्ये पती पत्नी आत्महत्या प्रकरणाला अखेर पूर्णविराम. चिपळूण शहरातील गांधारेश्वर पुलावरून नदीत उडी मारून नवविवाहित जोडप्याची आत्महत्या. 2 दिवसांना मुलीचा तर 5 दिवसांना मुलाचा मृतदेह दाभोळ जवळील मालदोली खाडीत सापडला. रत्नागिरीत कामाच्या ठिकाणी भाचा फोनवरती बोलतो ह्या रागातून मामानं भाच्याचा केला खून. रत्नागिरी मिरकरवाडा येथील घटना. 4 तासात रत्नागिरी पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. प्रिन्स निषाद, वय वर्ष 19, उत्तर प्रदेश असं खून करण्यात आलेल्या युवकाचं नाव. चिपळूण उड्डाण पुलाच्या कामातील सळी विद्यार्थ्याच्या अंगावर पडून विद्यार्थी गंभीर जखमी. चिपळूण येथे नागरिकांनी मुंबई गोवा महामार्ग रोखला. नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर. दापोली तालुक्यातील आंजर्ले तरी बंदरच्या खाडीत तरंगणाऱ्या पायऱ्या. ठेकेदाराचं बोगस काम समोर. पहिल्याच पावसामध्ये जेटीच्या पायऱ्यांखालील दगड वाहून गेल्यानं पायऱ्या अधांतरी. कामाबाबत नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त. रत्नागिरी पोलिसांना तब्बल 2.5 कोटी रुपयांचं दुर्मिळ प्रजातीच्या माशाची उलटी अंबरगिरीत सापडलं. विक्रीसाठी आणताना मोठी कारवाई. कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ. ऐजाज अहमद युसुफ मिटकर या आरोपीला पोलिसांनी केली अटक. दापोली तालुक्यातील फणसू गावातील 16 वर्षीय मनस्वी महेश बेर्डे हिचा दुचाकी अपघातानंतर उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू. गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं अपघात. खेडमध्ये भीषण दुचाकी अपघाताची घटना. खेडमध्ये उत्कृष्ट बॅडमिंटनपटू असलेल्या 17 वर्षीय स्वरूप संदीप सागवेकर ह्या विद्यार्थ्याचा मृत्यू. एक अपघातामध्ये जखमी. भरधाव वेगात असलेली दुचाकी न आवरल्यानं भरणे पुलावर आदळून अपघात. परिसरामध्ये हळहळ व्यक्त. गुहागर शृंगारतळीमध्ये प्रवासी पिकअप शेड नसल्यानं प्रवाशांची मोठी गैरसोय. गुहागर विजापूर रस्ता रुंदीकरणामध्ये पिकअप शेड तोडली. शेड उभारण्याकरता अद्याप मुहूर्त नाही. भर उन्हात प्रवासी. मुंबई गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच. आज पुन्हा गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा अपघात. महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी. हातखंबा गावाजवळ अपघात. संतप्त ग्रामस्थांनी केला रास्ता रोको आंदोलन. हॉटेल सावलीवरून योगेश कदम यांच्यावर अनिल परब यांचे गंभीर आरोप. सावली हॉटेल बारचं लायसन्स 13 जून रोजी जमा. अनिल परब हे अर्धवट वकील. रामदास कदम यांचा हल्लाबोल. आणि देवरुख धामणीमध्ये दुकानाला भीषण आग. साहित्याचं मोठं नुकसान. आगीवर पूर्णपणे नियंत्रण.